नमस्कार. आज 24 मार्च जगभरात आणि मुख्यत्वे भारतात आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वपूर्ण घडामोडींचा आढावा घेऊया या भागात. मी रुपाली गोवंडे आणि तुम्ही पाहताय ऋतम मराठी दिनविशेष. 24 मार्च 1882 रोजी जर्मन शास्त्रज्ञ रॉबर्ट कोच यांनी मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस म्हणजेच क्षयरोगाच्या जीवाणूचा शोध लावला. रॉबर्ट यांचा हा शोध नंतर टीबीच्या उपचारात खूप उपयुक्त ठरला. 1905 मध्ये त्यांना या शोधासाठी नोबेल पारितोषिकही देण्यात आलं. त्यांच्या या शोधाच्या स्मरणार्थ आणि क्षयरोगाबद्दल जनजागृती करण्यासाठी 24 मार्च हा जागतिक क्षय दिवस म्हणून साजरा केला जातो. क्षयरोगाच्या प्रभावाबद्दल आणि त्यावरती मात करण्यासाठी चालू असलेल्या प्रयत्नांबद्दल हा दिवस जागरूकता वाढवतो. आज टीबी या रोगावरचा उपचार सहज शक्य झालाय. त्यामुळे दरवर्षी टीबीच्या रुग्णांमध्ये सातत्याने घट दिसून येते. तसेच 2018 मध्ये पंतप्रधान मोदी यांनी टीबी मुक्त भारत ही मोहीम सुरू केली होती. त्यावेळी ते म्हणाले होते की जगाने 2030 पर्यंत टीबी नष्ट करण्याची वेळ निश्चित केली असली तरी भारताचं हे लक्ष्य 2025 पर्यंतचं आहे. भारताला टीबी मुक्त करण्याचं हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मोदी सरकारकडून जोरदार मोहीम राबवण्यात येत आहे. इंदिरा गांधी आणि त्यांचे पुत्र संजय गांधी यांचा 21 मार्च 1977 रोजी लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर 21 महिन्यांची आणीबाणी संपुष्टात आली आणि त्यानंतर 24 मार्च 1977 रोजी मोरारजी देसाई यांनी चौथे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. देशातल्या पहिल्या बिगर काँग्रेस सरकारचे नेतृत्व करणारे ते पंतप्रधान झाले. काँग्रेसमध्ये असताना वैचारिक मतभेदांमुळे त्यांनी इंदिरा गांधींना मुकी बाहुली असं म्हटलं होतं. मोरारजी देसाई यांना पंतप्रधान या पदावर राहून भारतातल्या जनतेला इतकं निर्भय बनवायचं होतं की देशातली कोणतीही व्यक्ती जरी सर्वोच्च पदावर असेल तरी त्यांनी काही चूक केली तर त्यांची चूक भारतातली जनता सहजपणे दाखवून देऊ शकेल. मोरारजी देसाई यांनी 1977 ते 28 जुलै 1979 पर्यंत पंतप्रधान पद भूषवलं. त्यांना भारत सरकारकडून भारतरत्न आणि तेहरीक ए पाकिस्तान हा पाकिस्तानकडून सर्वोत्कृष्ट नागरी पुरस्कार मिळाला होता. कॅबिनेट मिशन 24 मार्च 1946 रोजी भारतात पोहोचलं होतं. कॅबिनेट मिशन पाठवण्याचा निर्णय 22 जानेवारी 1946 रोजी घेण्यात आला होता आणि 19 फेब्रुवारी 1946 रोजी ब्रिटिश पंतप्रधान CR ॲटली यांच्या सरकारने हाऊस ऑफ लॉर्ड्स मध्ये कॅबिनेट मिशन आणि भारत सोडण्याची योजना जाहीर केली. कॅबिनेट मिशन हे ब्रिटिश सरकारनं पाठवलेलं उच्चस्तरीय मिशन होतं. ब्रिटिश राजवटीकडून भारतीय नेतृत्वाकडे सत्ता हस्तांतरित करण्याच्या योजनांवर चर्चा करणं हा या मिशनचा उद्देश होता. पण हे मिशन अयशस्वी ठरलं कारण काँग्रेस पक्ष आणि मुस्लिम लीगमध्ये अनेक वैचारिक मतभेद होते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कॅबिनेट मिशन हे ब्रिटिश कॅबिनेट मंत्र्यांचं शिष्टमंडळ होतं जे भारताच्या स्वातंत्र्यासाठी घटनात्मक चौकट तयार करण्यासाठी भारतात पोहोचलं होतं. भूतानमध्ये 24 मार्च 2008 रोजी पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. यासह भूतान अधिकृतपणे लोकशाही बनले. भूतानच्या निवडणूक आयोगाने निवडणूक लढवण्यासाठी 2 राजकीय पक्षांची नोंदणी केली होती. या निवडणुकीत DPT या पक्षाने 47 पैकी 45 जागा मिळवत विजय मिळवला. यानंतर जिग्मे दिनले हे पंतप्रधान झाले. 2008 ते 2013 पर्यंत त्यांनी पंतप्रधान म्हणून काम केलं. भूतान हा हिमालयात वसलेला दक्षिण आशियातला एक छोटासा देश आहे. तसंच तो चीन आणि भारत यांच्यामध्येही वसलेला आहे आणि म्हणूनच त्याला लँडलॉक असं म्हणलं जातं. भूतान हा सांस्कृतिक आणि धार्मिक दृष्ट्या तिबेटशी जोडलेला आहे. भौगोलिक, राजकीय आणि आर्थिक दृष्ट्या तो भारताचा मित्र म्हणूनही ओळखला जातो. 24 मार्च 1999 रोजी नाटोनं युगोस्लावियावर हवाई हल्ले सुरू केले. नाटोने प्रथमच सार्वभौम देशावर हल्ला केला होता. ऑपरेशन अलायन फोर्स म्हणून ओळखला जाणारा हा लष्करी हस्तक्षेप कोसोवो मधल्या बिघडलेल्या परिस्थितीला प्रतिसाद म्हणून करण्यात आला होता. नाटोनं हा हल्ला कोसोवोमध्ये होत असलेल्या नागरिकांची हत्या थांबवण्यासाठी केला होता आणि त्यासाठीचा करार होईपर्यंत हे हल्ले सुरूच होते. मात्र करारानुसार नंतर युगोस्लावियन सैन्यानं कोसोवोमधून माघार घेतली आणि तिथे संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेची स्थापना करण्यात आली. नाटोची ही हवाई मोहीम 78 दिवस चालली. नाटोचा हस्तक्षेप तसा विवादास्पद होता. समीक्षकांनी आंतरराष्ट्रीय कायद्याअंतर्गत त्याच्या कायदेशीरपणावर आणि मानववादी उद्दिष्ट साध्य करण्याच्या प्रभावीतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केली. नाटो, ज्याला नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन म्हणलं जातं, ही एक लष्करी संघटना असून 1949 मध्ये 12 देशांनी या संघटनेची स्थापना केली होती. या 12 देशांमध्ये अमेरिका, कॅनडा, UK आणि फ्रान्स सारख्या देशांचा समावेश आहे. कोणत्याही एका
सदस्य देशावर सशस्त्र हल्ला झाल्यास इतर जण मदतीला येतील या मुद्द्यावर नाटो सदस्य राष्ट्र सहमत आहेत. आज 24 मार्चला देशभरात होळीचा उत्सव साजरा केला जातोय. हा सण मराठी वर्षातला शेवटचा सण मानला जातो. यानंतर येणाऱ्या गुढीपाडव्याला नववर्ष चालू होतं. होळीचा सण म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजयोत्सव असं म्हटलं जातं. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळी साजरी करण्यात येते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळ्या वयोगटातले लोक हे गुलालासह विविध रंग वापरून रंगांची उधळण करत धुळवड साजरी करतात. भारतात काही ठिकाणी होळी 5 दिवस तर काही ठिकाणी महिनाभर साजरी केली जाते. महाराष्ट्रात होळीला पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो, तर देशभरात गुजिया, मालपुआ, थंडाई या पदार्थांबरोबर भांग पिण्याची परंपरा आहे. या होळीच्या उत्सवाला होलिका दहन किंवा होळी, शिमगा, हुताशनी महोत्सव, फागुन, डोला यात्रा अशा वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या ठिकाणी ओळखलं जातं. तर कोकणात याला शिमगो म्हटलं जातं. फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या साजऱ्या होणाऱ्या या लोकोत्सवाला फाल्गुनोत्सव, तर दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त याला वसंतोत्सव असंही म्हटलं जातं. तर होळी पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हे होते आजचे अर्थात 24 मार्चचे दिनविशेष. तुम्हाला ही दिनविशेष मालिका कशी वाटते ते नक्की कळवा आणि आमच्या वृत्तम मराठीच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.